2026 धमाका पाहतोय. 4 ओव्हर आतापर्यंत फेकण्यात आलेत. ओमकार शेळके आणि देवेंद्र शेळके 11 संघाकडून शुभमची कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत ॲव्हरेज पाहिलं आपण तर धावसंख्या खर्च केली फक्त 37 आणि 37 धावा जर पाहिलं तर सरासरी 9च्या रिक्वायर्ड रन रेटनी खेळतोय. म्हणजे ज्या ॲव्हरेजनी खेळत असताना आपण पाहिलं आणि या पद्धतीने गोलंदाजी झाली तर त्याच्यामध्ये विचार केला शुभमसाठी ही पॉझिटिव्ह साईन असेल. सुजल ऑन स्ट्राईक. आता मात्र नॉन स्ट्राईकला आपण पाहतो आकाशला. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज संदीप मोकल ज्याने ऑक्शनच्या दिवशी एक चांगली भूमिका बजावली होती. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. कनेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक काही करू शकला नाही. षटकार आला. षटकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 43. चेंडू फेकण्यात आला. त्याला कनेक्ट प्रॉपर केलं. सुजल ज्याच्यासाठी ओळखला जातो. सुजल सेट झालाय कारण आतापर्यंत आपण पाहिलं त्याचं जसं आगमन झालं सुजलने आतापर्यंत फलंदाजी चांगली केली. सुजलच्या बॅट मधून 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. त्याच्यामध्ये नॉन स्ट्राईक वरून त्याने खेळ पाहिला. षटकार आला. सुरुवात चांगली झाली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि याच आपण रुपेश पाटील यांनाही पाहू शकता. नंतर पुढील मॅच मला वाटतं त्यांचीच असावी. पुन्हा एकदा मोठा फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न. आओ देखाना ताव फक्त बॅटला स्विंग केली. बॉलला कनेक्ट नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या 43 पाहतोय स्कोर बोर्ड आणि आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर हँडल करत असताना आपण संदीपला पाहतोय. पहिला चेंडू जरी षटकार त्याच्यानंतर संदीपचा कमबॅक आणि आता सुजलचं फुटवर्क दिसलं नाही आणि तिथे कुठेतरी कनेक्शन त्याचं अपुरं राहिलं. बॅटचा जो आर्क येतोय ज्या डिग्रीमध्ये तो फिरवतोय त्याच्या कनेक्शन करता आले नाही. कनेक्शन प्रॉपर आहे. आता मात्र सुजल चेंडू थांबला की काय. मात्र क्षेत्ररक्षकाचं षटकार दिलाय. चला यस षटकार देण्यात आला. तिथे क्षेत्ररक्षक आणि सॉरी प्रेक्षक वर्गांनी तिथे थँक्यू तुमचं चांगलं तुम्ही ज्या पद्धतीने कळवलं षटकार आहे. कारण अशा पद्धतीने चांगलं एफर्ट्स पाहायला मिळालं. तिथे फिल्डर कोण होता. बारक्या शेळकेला पाहिलं. 100% एफर्ट्स त्यांनी दिलं. मात्र शेवटच्या मोमेंटला षटकार गेला. दुसरा षटकार या ओव्हर मधला. धावसंख्या धावफलकावर पाहतो 49. मोठे फटके येणं गरजेचं आहे. सुजलचं पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. फुटवर्क अपुरं राहिलं आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. कधी संदीप हवी होतोय तर कधी सुजल हवी होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर निर्धाव त्यानंतर पुन्हा षटकार आणि पुन्हा निर्धाव. आता मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 49. येणारे शेवटचे 2 चेंडू मोठे फटके मारण्याची गरज आहे. ओव्हर पिचला कनेक्शन प्रॉपर करता आलं नाही सुजनला. आता मात्र संदीप मोकलने निर्धाव चेंडू फेकला. चौथा 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. कनेक्शन केलंय. क्षेत्ररक्षक निलेश शेळके जबरदस्त झेल. हा व्यक्ती लकी आहे. हा मैदान लकी आहे निलेश शेळकेसाठी. एक षटकार पाहिलं होतं त्याच्या बॅट मधून नाईट टुर्नामेंट मध्ये. तिथे ट्रॉफी जिंकली होती आदई संघाने आणि आता मात्र अचूक झेल. 15,000 रुपये जिंकले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं टेंबोड्याच्या निवृत्ती भोईरच्या अगेन्स्ट मध्ये तो षटकार निलेश शेळकेचं आणि 16,000 रुपयाचं पारितोषिक. मात्र त्याची पार्टी बाकी असेल ती पार्टी द्यावी लागेल. लोणावळ्याला आपण जाणार आहे. सतीश मात्रे जर ऐकत असेल तर लोणावळ्याला ती पार्टी आपल्याला घ्यायची आहे निलेश शेळकेकडून. सागर काकडेला पाहतोय आपण. शेवटचा चेंडू. काय आला आवाज डीजे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. आता मात्र कनेक्शन करण्याचा प्रॉपर प्रयत्न. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव प्रयत्न करतोय. आता मात्र यष्टीरक्षक शुभम चुकी करणार नाही आणि आता मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळाली. 1 धावाने धावसंख्या 50 पाहतोय आणि 51 धावसंख्येचा टार्गेट असेल. चला पुढील मॅच साठी टॉस साठी यायचंय. रवी शेळके आणि त्याचबरोबर